नाशिक महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयातील कर विभागात कर अधीक्षक या पदावर यशवंत लहामगे यांनी तब्बल 21 वर्ष सेवा केल्यानंतर आज त्यांचा सेवापूर्ती सोहळा सिडको विभागीय अधिकारी सुनीता कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी नगरसेवक नाना महाले, दत्ता पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच संपन्न झाला। यावेळी माजी नगरसेवक नाना महाले यांनी सांगितलं की मनपात 1200 हंगामी कामगार होते। या कामगारांमध्ये लहामगे हे देखील होते। जेव्हा या कामगारांना कायमस्वरूपी करण्यासाठी आमच्याकडे सातत्यानं पाठपुरावा केला त्यावेळी एकट्या लहामगेंचे नव्हे तर 1200 कर्मचारी कायम होऊन त्यांचे कल्याण झाल्याचं त्यांनी सांगितलंय। तर लहामगे यांनी त्यांच्या कार्यकाळात अतिशय प्रामाणिक आणि प्रभावी कामं केली आहेत। त्याचप्रमाणे त्यांनी लोकसभा निवडणुकीत देखील त्यांचं कार्य वाखाणण्याजोगं होतं। त्यांनी खूप वर्ष मनपात सेवा केली। यापुढेही त्यांच्या हातून अशीच जनसेवा करतील अशी अपेक्षा मनपा सिडको विभागीय अधिकारी सुनीता कुमावत यांनी व्यक्त केली आहे। म्हणजे स्वतःला वेळ द्या। खूप कमी वेळ आपल्याला काम करताना स्वतःसाठी जो वेळ असतो तो आपण फॅमिलीला देण्यासाठी गडबडत असतो, तर स्वतःला मुख्याने वेळ द्या। त्यानंतर सेकंड तुमची फॅमिली आणि नंतर तुमचा समाज। या पद्धतीने तुम्ही तुमचं पुढचं आयुष्य निरोगी, आरोग्यदायी आणि सुखी समाधानाने जगा असं मी तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा देते आणि तुमच्या कुटुंबालाही शुभेच्छा देते की आता तुम्हाला तुमची माणसं पूर्णपणे उपलब्ध झालेली आहेत। कामही करून घ्या आणि वेळही मिळवून घ्या त्यांच्याकडे। यावेळी लहामगेंचे मित्रपरिवार तसेच नातेवाईकांनी लहामगेंच्या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त सत्कार केला। यावेळी सहाय्यक आयुक्त JB टिळे, अस्थापन अधीक्षक रमेश बहिरम, मनपा सेवक पतसंस्थेचे संतोष कहाणे, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे विभागीय अधिकारी अंबादास विधाते, अजय साळवे, गोकुळ VU पगारे, सिडको विभागीय आरोग्य अधिकारी संजय गांगुर्डे, राजेंद्र मौले, आनंद जाधव, राजेंद्र मोरे, राजेंद्र कवर, देविदास निगम आदींसह मनपा अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते। प्रतिनिधी दामोदर थोरात, महाराष्ट्र समाचार, नवीन नाशिक।